सकाळी सुंदर असं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि स्वामींची छान अशी पूजा केली आणि गेले किचनमध्ये. आज नैवेद्याला पुरणपोळी करायची होती म्हणून पटकन असं पुरणपोळीचं पीठ मळून घेतलं आणि घेतलं पुरण तयार करायला. गॅसवर डाळ ठेवली, ती शिजून झाल्यावर पुरणाच्या भांड्यात काढून ती बारीक वाटून घेतली. बारीक वाटल्यानंतर पुरणाच्या पोळ्या तयार करायला घेतल्या. पटकन अशा पोळ्या लाटून घेतल्या आणि सर्व शेकवून घेतल्या. सर्व शेकवून झाल्यानंतर आमचा नैवेद्य तयार होता म्हणून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून घेतला. त्यानंतर मी एक नैवेद्य दररोज गाईसाठी काढते आणि आज आमच्याकडे गाई आलेल्या होत्या म्हणून मी नैवेद्य घेऊन गाईकडे गेले. त्यांना हळद कुंकू लावली आणि त्यांना नैवेद्य दिला. त्याबरोबर दुसरी गाय आली म्हणून त्यातला थोडासा नैवेद्य त्या गाईलाही दिला. घरी आले, छान जेवले आणि तयारी करून हॉस्पिटलला गेले. माझी आज दुपारची 2ची सुट्टी होती. रात्री झाले 8:30. 8:30 वाजता घरी आले आणि आरती करायला घेतलेली होती. फ्रेश वगैरे होऊन मी आरतीला गेले. आरती वगैरे करून झाल्याने आम्ही जेवायला बसलो. जेवून नंतर आम्ही सर्व आवरलं आणि आमचा हा रात्रीचा कार्यक्रम. गणपती आल्यावर आमचं हे दररोजचं चालू असतं. बाबू नको जाऊ, यांचं ते